महापालिका निवडणुकीत कृषीशील वचननाम्यातून मतदारांना आकर्षित करणारे उमेदवार दिसत आहेत। प्रभाग 17च्या अपक्ष उमेदवार नेहा अमोल गुजर यांची वैशिष्ट्यपूर्ण प्रचार शैली मतदारांना भावत आहे। प्रभागातील लोकांसाठी धावून जाणारे अमोल गुजर यांच्या धडाडीचा फायदा नेहा गुजर यांना होईल असा विश्वास या प्रभागातील मतदार बोलून दाखवत आहेत। महापालिकेचे अंतर्गत संगणक प्रशिक्षण मोफत करणे, रामभरोसे व्यायाम शाळांमध्ये स्विमिंग पूल, वॉकिंग ट्रॅक, बगीचा निर्मिती, प्रभाग 17 मधील घराची लेआउट पट्टे करून देणे, ग्रंथालय निर्मिती, आरोग्य केंद्र वाढवणे, सायंकाळी 1 तास वायफाय इंटरनेटची मोफत सुविधा, महानगरपालिका शाळेत इंग्रजी शिक्षणावर भर देणे, मुलांना खेळण्यासाठी मैदान, महिलांसाठी सामाजिक उपक्रम राबवणे, वृद्धांकरता आरोग्य शिबिर तसेच वाचनालयाची निर्मिती, रस्ते नाल्यांची स्वच्छता ठेवणे आदींचा वचननामा नेहा गुजर यांनी जाहीर केला आहे। ऑटो रिक्षा समोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन केले आहे। प्रभाग 17च्या सगळ्या नागरिकांना मतदारांना माझा जाहीर नमस्कार। सर्वांना माहितीच आहे की एवढ्या वर्षात मी कसं काम करतो या प्रभागात। मी हे तुमचं प्रेम मला असंच मिळत राहो। बरं सगळ्याला माहिती आहे मी सगळ्यात सुखादुखात हजर असतो। सगळ्या सुखादुखात मी कधी बी हजर असतो। 24 तास कधी मला तुम्ही सांगा। मी असा सर्वसामान्य नागरिक आहे तरी मला तुमचा मतरूपी आशीर्वाद माझा राठीला भेटतो प्रेम तुमच्या सहकार्यामुळे मी आज उभा आहो। तुमच्या लोकवर्गणीतून मी आज उभा आहो। बरोबर आहे। आमच्या वहिनी उमेदवार नेहा अमोल गुजर आहे तरी यांची निशाणी ऑटो रिक्षा 5 नंबर बटन आहे। तरी मला मतरूपी आशीर्वाद 15 तारखेला सर्वांनी आता भरभरून द्यावा हीच माझी नम्र विनंती। 17 मयूर गुजर यांच्या वहिनी नेहा अमोल गुजर या उभ्या आहे। आम्ही यांना सर्वांनी लोकनिधीमधून उभं केलेलं आहे। तरी कसं आहे सर्वांनी आतापर्यंत जेवढे नगरसेवक आले सर्व हे तर म्हणजे आजूबाजूच्या एरियातलं होते एरियातला कोणीच नव्हता। त्यासाठी आम्ही आता यांना उभं केलेलं आहे। याचं बटन क्रमांक 5 आहे। निशाणी हा ऑटो रिक्षा आहे। नेहा अमोल गुजर हे ऑटो निशाणीवर उभे आहेत। त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा तुम्ही। आणि तुम्हाला माहीत आहे की आपले मयूर भाऊ कोणत्या कोणत्या कामी कशा कशा रात्री बेरात्री आपल्या कामी येतात। दवाखान्याचं काम असो, दुखाचं असो, सुखाचं असो, कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असो, अर्ध्या रात्री त्या पोराला आवाज दिला आम्ही ना आमच्या लेकराईसाठी धावून येते। तो दंग्याच्या वेळेस सगळ्याच्या समोर तोच मुलगा होता आणि त्यानंच सगळ्याला हे केलेलं आहे। आम्हाला तोच पाहिजे आणि त्यालाच आम्ही निवडून द्यायची इच्छा आहे। नेहा गुजरनेच निवडून द्यायची इच्छा आहे आमची। आम्हाला नेहा गुजर सारखाच उमेदवार पाहिजे। आजपर्यंत आम्ही ना बाहेरचे खूप आणून पाहिले, आम्हाला कोणच सहकार्य केलं नाही, काही कोणी आलं नाही आमच्या दुखासुखाले धावून। आम्हाला मयूर सारखा मुलगाच आमच्या कामासाठी इथं पाहिजे आमच्या मोहल्ल्यात।